हाय बीपी झाला की एकच गोळी सुरू झाली म्हणजे आयुष्यभर घ्यावीच लागते अशी भीती अनेकांना वाटते. पण यामागचं सत्य थोडं वेगळं आहे. सर्वांना आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात का? तर नाही. काही लोकांमध्ये जीवनशैली सुधारल्यामुळे बीपी नियंत्रणामध्ये येतो आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध कमी किंवा बंदही होऊ शकतं. पण काही लोकांमध्ये औषधं दीर्घकाळ किंवा आयुष्यभर घ्यावीच लागू शकतात. हे खालील गोष्टींवरती अवलंबून असतं, जसं की बीपी किती जास्त आहे, वय किती आहे, वजन, पोटावरील चरबी, अनुवंशिकता, घरात आई-वडिलांना बीपी आहे का, मधुमेह, किडनी, हृदयाचे आजार आहेत का, हे बघितलं जातं. त्याचप्रमाणे तुम्ही ताणतणाव, झोप, व्यायाम, मीठ, तंबाखू, मद्य यांचाही परिणाम बघितला जातो. डॉक्टर लगेच गोळ्या का सुरू करतात? कारण हाय बीपी अनेकदा सायलेंट किलर असतो. लक्षणे नसतानाही तो हळूहळू नुकसान करू शकतो. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो, किडनी खराब होऊ शकते, डोळ्यांवरती परिणाम होतात, मेंदूतील रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. म्हणून बीपी नियंत्रणामध्ये ठेवणं खूप गरजेचं असतं. काही लोकांचा बीपी औषधांशिवायही कमी होऊ शकतो का? तर हो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर बीपी फार जास्त नसेल तर नक्कीच कमी होऊ शकतो. त्यासाठी वजन कमी करणं गरजेचं आहे. फक्त 5 ते 10 किलो जरी वजन कमी केलं तरी बीपी कमी होऊ शकतो. मीठ कमी करा. जास्त मीठ बीपी वाढवतो. त्याचप्रमाणे रोज चाला. 30 ते 45 मिनिटे जरी तुम्ही चालला तरी बीपी कमी होऊ शकतो. ताण कमी करा. चिंता, राग, झोपेचा अभाव यामुळेही बीपी वाढतो. धूम्रपान, तंबाखू बंद करा. रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी होतो. पुरेशी झोप घ्या. रात्री 7 ते 8 तास झोप महत्त्वाची आहे. मग औषध बंद कधी होऊ शकतं? जर बीपी बराच काळ नॉर्मल राहिला, वजन आणि तुमची जीवनशैली सुधारली तर नक्कीच नॉर्मल होऊ शकतो. डॉक्टर कधी कमी करण्याचा विचार करू शकतात? तर डॉक्टरांच्या देखरेखीखालीच बीपी नक्कीच चेक करा आणि औषधं कमी जास्त करा. बीपी नॉर्मल आला म्हणजे गोळी बंद केली ही खूप धोकादायक अशी चूक आहे. औषध बंद केल्यावर बीपी वाढूही शकतो. स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचा धोकाही वाढू शकतो. काही लोकांना आयुष्यभर औषध का घ्यावं लागतं? कारण काही वेळा रक्तवाहिन्या कडक झालेल्या असतात, अनुवंशिकता मजबूत असते, वय वाढल्यामुळे नैसर्गिक बदल होतात, किडनी किंवा हृदयावरती परिणाम झालेला असतो. अशा वेळी औषधं शरीराचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक असतात. आयुष्यभर गोळी घेणं वाईट आहे का? जर योग्य औषध आणि योग्य डोस असेल तर बहुतेक बीपीच्या गोळ्या सुरक्षित असतात. उलट अनियंत्रित बीपी जास्त धोकादायक असतो. लक्षात ठेवण्यासारखं हे की बीपीची गोळी म्हणजे सवय नाही, तर ती संरक्षण आहे. जीवनशैली सुधारल्यास काही लोकांमध्ये औषध कमी होऊ शकतं. स्वतःहून गोळी बंद करणं खूप धोकादायक आहे. त्यामुळे नियमित बीपीची तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करा. नक्कीच बीपीची गोळी कमीही होऊ शकते आणि बीपी आपला कायम नॉर्मलही राहू शकतो.